स्थानिकांच्या विरोधामुळे प्रभादेवीचा पूल पाडणं लांबणीवर आता पडलंय। प्रशासनानं पूल करण्यासंदर्भात लावलेले बॅनर सुद्धा स्थानिकांनी फाडलेत। प्रभादेवीचा पूल पाडून त्या जागी द्विस्तरीय पूल बांधला जाणार आहे। स्थानिकांनी विरोध केला आणि त्याच्यानंतर आता प्रभादेवीचा पूल पाडणं लांबणीवर पडणार आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। स्थानिकांच्या विरोधामुळे प्रभादेवी म्हणजेच एल्फिस्टन पूल पाडण्यासाठी आता पुन्हा विलंब लागणार असल्याचं बोललं जाते। काल रात्री या ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आले होते, मात्र प्रशासनाने लावलेले हे बॅनर स्थानिक नागरिकांनी फाडून टाकलेले आहेत। अटल सेतूला जोडणाऱ्या वरळी शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी इथल्या 125 वर्षांहून अधिक असा हा जुना पूल आहे आणि त्या जागी आता नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे। पुन्हा एकदा प्रभादेवी पुलाचं जे काम आहे ते रखडलं आहे का असा सवाल सुद्धा विचारण्यात येतो आणि त्यासोबतच नागरिकांना सरकारनं जे आश्वासन दिलं होतं, इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनांची पूर्तता नेमकी कधीपर्यंत होणार आहे असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।